Good morning. Parallel lines and transversal. In that lecture, in the previous lecture, we learned properties of angle formed by two parallel lines and a transversal. Corresponding angle property, property of alternate angles, property of interior angles. आता property of corresponding angles काय होती? Each pair of corresponding angles formed by two parallel lines. म्हणजे that means if two lines are parallel. Suppose line AB parallel line CD, PQ is transversal. If line AB parallel line CD and line PQ is its transversal. समांतर रेषा आणि छेदिका या प्रकरणामध्ये आपण काय शिकलो होतो? दोन रेषा समांतर रेषांना एका छेदिकेने छेदला असता. नीट ऐका, मराठी सांगतो. दोन समांतर रेषा AB समांतर रेषा CD आणि रेषा PQ ही त्याची छेदिका आहे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे संगत कोन, तेव्हा हे संगत कोन, ही एक जोडी, हे दोघं आणि हे दोघं, ए बी सी किंवा नाव आहेत ना, संगत कोनांचे कडे एकरूप असतात, कॉन्ग्रंट असतात, एकरूप असतात. बघा बरं कोण कोणत्या, कोन पी ई बी एकरूप ई एफ डी. आता खालची दोघं बी एफ एकरूप डी एफ क्यू. आता इकडचा वारसा पी ई ए एकरूप इकडचा वारसा ई एफ सी आणि खालची दोघं ए ई एफ एकरूप सी एफ क्यू. कधी? जर ए बी समांतर सी डी असेल तर. ही झाली संगत कोनांचा गुणधर्म. आता विक्रम कोनाचा गुणधर्म. विक्रम कोन, दोन प्रकारचे आंतरविक्रम कोन आहे. झेड आकार, याच्या इकडचा एक आणि इकडचा एक, हे दोघं ए ई एफ एकरूप ई एफ डी, हे दोघं बी ई एफ एकरूप ई एफ सी. एक मिनिटात लिहित होते वाटलं तिथे. ए बी रेषा ए बी समांतर रेषा सी डी आणि पी क्यू ही छेदिका. कोन पीईबी एकरूप कोन पीईबी एकरूप कोन ईएफडी. कोन पीईए एकरूप कोन ईएफसी. कोन बीईएफ एकरूप कोन ईएफडी. कोन एईएफ एकरूप कोन सीएफक्यू. हे झाले संगत कोनाची, संगत कोनाचा गुणधर्म. आता विक्रम कोन, कोन ए ई एफ हा एकरूप ई एफ डी. आता हे दोघं बी ई एफ एकरूप ई एफ सी. हे झाले आंतरविक्रम कोन. आता बाह्य विक्रम कोन, हे कोपरे हे कोपरे पी ई ए डी एफ क्यू पीईबी सीएफक्यू. आणि आता अंतरकोन, अंतरकोनाचा गुणधर्म. अंतरकोन हे दोघं बघा बीएफ बीईएफ. अंतरकोन हे पूरक असतात, म्हणजे बेरीज 180 असते. बीईएफ अधिक ईएफडी. इकडचे दोघं एईएफ अधिक ईएफसी. याला आंतरकोनाचा गुणधर्म असं म्हटलं जातं. मराठीत कळले? आता इंग्लिश मध्ये सांगतो. लाईन एबी पॅरलल लाईन सीडी अँड पीक्यू इज इट्स ट्रान्सव्हर्सल. देन करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. इट इज करस्पॉन्डिंग एंगल प्रॉपर्टी. एंगल पीईबी कॉन्ग्रुएंट विथ ईएफडी. एंगल पीईए कॉन्ग्रुएंट विथ ईएफसी. हे दोघं झाले बीईएफ हा कॉन्ग्रुएंट डीएफक्यू आणि एईएफ congruent CFQ. These are the corresponding angles. They are congruent because AB parallel CD. Now, in alternate angles, त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे, इंटिरियर आणि एक्सटेरियर. इंटिरियर अल्टरनेट अँगल्स इकडे AEF
कॉन्ग्रॅन्ट EFD. आता हे BEF कॉन्ग्रॅन्ट EFC, दॅट इज द इंटिरियर अल्टरनेट अँगल्स टेस्ट. आणि एक्सटेरियर म्हणजे कोपरे PEA कॉन्ग्रॅन्ट DFQ, PEB congruent CFQ. It is a alternate angle property. Last one, interior angle property. Interior म्हणजे ह्या आकार C आकार हे दो BEF plus EFD is equal to 180. हे दो AEF plus EFC is equal to 180. Interior angles are supplementary. याची काल उदाहरणं पण पाहिली आपण. आता 2.2 ची एक्झाम्पल समजून सांगतो फक्त. जस्ट लिसन. थोडंसं फास्ट घेतो. तुम्ही घरचा अभ्यास केला असेल, ज्याला नाही आलं त्याने लक्ष द्यायचं आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 1. PMN 3x आणि x इंटिरियर अँगल्स. बरं तुम्हाला M पॅरलल N दिलेलं आहे. टू लाईन्स आर पॅरलल, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इन द adjoining figure line M parallel N and P is its transversal. असं द्यायचं M parallel N and line P is its transversal. मला एक म्हणणार 3x plus x is equal to 180 interior angle property. 4x is equal to 180, x is equal to 4 भागिले होईल आणि 45 x is equal to 45 डिग्री. मग 3x is equal to 3 into 45 135 आणि x is equal to 45 डिग्री. these angles are तुम्हाला विचारलंय फाइंड x is equal to 45 डिग्री. बरोबर. आता मराठी सांगतो, तुम्ही लक्ष द्या. रेषा M समांतर रेषा N आणि रेषा P ही छेदिका आहे. हे आंतरकोन झाले बघा, आणि आंतरकोन हे पूरक असतात म्हणून 3x अधिक x बरोबर 180. आंतरकोनाचा गुणधर्म, दोन समांतर रेषा एका छेदिकेने छेदले असतात, आंतरकोन पूरक असतात, संगत कोन एकरूप असतात आणि विकर्ण कोन सुद्धा एकरूप असतात. फक्त आंतरकोनाची बेरीज 180 असते. 3x आणि x 4x बरोबर 180, x बरोबर 180 भागिले 4 45, x चे उत्तर 45 आलं. इथपर्यंत सोडवायचं. दुसरं गणित. किती जोड गुंडायची? लाईन A पॅरलल लाईन B आणि लाईन L इज इट्स ट्रान्सव्हर्सल. नीट बघा बरं असं करून. हे कोणते गणित दिसतात तुम्हाला दोघं? करेक्ट. अल्टरनेट अँगल्स म्हणजे हे दोघं कसे असतात? सॉरी, हा इकडे डोळे दिलेला आहे. आता आपण काय करू, ध्येय मानलं म्हणजे नंतर बघू आपण काय करायचं. तुम्हाला सांगितलंय फाइंड x दॅट टू लाईन्स आर पॅरलल. असं वाटलं करा डोकं. लाईन A पॅरलल लाईन B, लाईन L इज इट्स ट्रान्सव्हर्सल. हा आणि हा करस्पॉन्डिंग अँगल होती, हा आणि हा इंटेरियर होती, हा आणि हा अँगल अल्टरनेट अँगल्स होते, इंटेरियर अँगल. म्हणून काय करतो, याला A मानतो. म्हणजे तो बघा कोन A इज इक्वल टू कोन A इज इथे बघा A पॅरलल लाईन B and line L is its transversal. A is equal to 4x alternate angle property. हा ना. आता म्हणायचं कोन A हे दोघं काय येतं? अँगल्स इन द लिनियर पेअर अधिक 2x बरोबर 180. अँगल्स इन द लिनियर पेअर सॉरी ये कोण आहे किती बरोबर 4x. यू कॅन इझिली सॉल्व. इट बिकम्स 6x गुणिले 6 भागिले जाईल. दॅट इज द आन्सर. आता मराठी सांगतो बघा. रेषा A समांतर रेषा B आणि रेषा L ही त्यांची छेदिका आहे. मी काय केलं बघा, असं मुंडकं वाकड केल्यावर मला ह्याचा काही संबंध नाहीये, पण हा आणि हा संगत कोण आहे? हे दोघं
अंतर कोण आहे, हे दोघं विक्रम कोण आहे, मग मी हे इथला कोण घेतला आणि लिहून जायला लगेच लिहिलं कोण ए बरोबर समांतर रेषा असल्यामुळे विक्रम कोण एकरूप असते म्हणून कोण ए बरोबर 4x. इथं लिहायचं विक्रम कोण कोणाचा गुणधर्म झाला ए मिळाला 4x. हा माहित झाला. हे दोघं काय रेषीय जोडीतील कोण आहे, कोण ए अधिक 2x दोघांची बेरीज 180. इथं लिहायचं रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 असते किंवा रेषीय जोडीतील कोण हे पूरक असतो. पण याची किंमत किती आहे, 4x आहे. इथून टाकून द्यायचं 4x अधिक 2x बरोबर 180, 6x बरोबर 180 गुणिले 6 भागिले होईल आणि उत्तर 30 येईल. तिसरं गणित पहा. आपण काय काय दिले, पी पॅरलल लाईन क्यू, लाईन पी ही काय दोघी समांतर दिल्या आणि आता काय विचारलं, लाईन एल आणि एस हा ट्रान्सव्हर्सल आहे, दोन्ही ट्रान्सव्हर्सल आहेत. कोण एक्स अँड वाय युजिंग मेजर्स ऑफ अँगल्स गिवन इन द फिगर वी हॅव टू फाइंड एक्स अँड वाय. बघा बघा आधी आपण ही सोडून द्या, बघा हा आणि हा काय होईल, these two angles are corresponding angles. इथे A म्हणतो. मग इथे बघा बरं का, angle A is equal to line P parallel Q आणि L is its transversal. ही घेतली ट्रान्सव्हर्सल, याला विसरून जा. मग angle A is equal to 40 degree corresponding angle property. Now A and X are linear pair, correct? So angle A plus angle X is equal to 180. Angles in the linear pair. A किती आहे, 40 किंवा नुसते x म्हणा, 40 तिकडे वजा होईल, 180 minus 40 140. समजलं. आता इथं हा 70 आहे, हा किती होईल, इथं B म्हणा. Angle B is equal to 70 degree. Vertically opposite angles. Line P parallel line Q and S is its transversal. याला विसरून जा. या दोन लाईन पॅरलल आहेत, मग इंटिरियर अँगल काय होतील, सप्लिमेंटरी. y plus angle P is equal to 70. Oh sorry, 180. y plus B is equal to 180. इंटिरियर अँगल प्रॉपर्टी. आणि इथं काय टाका, B ची किंमत टाका 70 प्लस 70 मायनस होईल, 180 minus 70 110 is the y. एखादी म्हणत वेगळ्या पद्धतीने इथं बघा, हा इथं घेतली अँगल बी इज इक्वल टू 70 करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी बी आला 70 y प्लस बी इज इक्वल टू 180 अँगल्स इन द लिनियर पेअर. कसं पण हा 70 म्हणजे हा 70 आहे, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. कसंही सॉल्व. आता मराठी सांगतो नीट बघा. बरोबर का, मराठीमध्ये सांगतो. रेषा L समांतर रेषा PQ आणि रेषा L ही त्याची छेदिका आहे. रेषा L घेतली छेदिका, हिला थोड्या वेळ झाकून ठेवा, फक्त हे दोन्ही समांतर आहेत आणि तुम्हाला एक्स काढायचा आहे. मी काय केलं, इथे कोण घेतला, ए कोण ए, हा 40 आणि ए बघा बरं, याला विसरून जा. कोणते कोण दिसतात, संगत कोण, बरोबर. कोण ए बरोबर 40, कारण पी आणि क्यू समांतर आहेत. कोण ए बरोबर 40, इथं कारण लिहायचं संगत कोण आहे, ते संगत कोणाचा गुणधर्म, म्हणजे तुम्हाला ए किती मिळाला, 40 बरोबर. आणि हे ए आणि एक्स काय येतं, रेषीय जोडीतील कोण. मग कोण ए अधिक एक्स बरोबर 180, कोण ए अधिक एक्स बरोबर 180.
रेषीय जोडीतील कोण ए अधिक x बरोबर 180. कोण याचं माप किती आहे? 40. 40 अधिक x बरोबर 180. x बरोबर 180 वजा 40 म्हणजे 140. आता रेषा P समांतर रेषा Q घ्या आणि रेषा S ही छेदिका घ्या. बरोबर. आता हे दोन समांतर रेषांची छेदिका आहे. आता बघा हा y याचं काही नातं नाहीये, पण हे दोघं विरुद्ध कोण आहेत? इथं P म्हणतो मी. मग कोण B बरोबर 70 अंश विरुद्ध कोण. बरोबर. आणि आता y आणि B y अधिक कोण B बरोबर 180. कोणते कोण आहे? दोन समांतर रेषांचे आतले ते करेक्ट आंतरकोन. आंतरकोन गुणधर्माने याच्यात तुम्हाला बी माहिती आहे. अधिक 70 वजा होईल 70. यानंतर चौथं गणित. पाहिलं का? Okay. In the adjoining figure, line P parallel line Q. हे दोघी पॅरलल आणि L पॅरलल संयम या दोघी पण पॅरलल. ओके. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ABC using the measures of the given. Justify your answer. ABC काढा. या दोघी पॅरलल आणि या दोघी पण पॅरलल. आधी बघा मी जर असं उलट वाकडं केलं, हा 80 दिलाय हा A, दोघं कोणते कोण आहेत बघा बरं नीट. इंटेरियर अँगल्स हे दोघी पॅरलल लाईन L पॅरलल आणि याला विसरू हिला छेदिका काय घ्या L. लाईन L इज इट्स ट्रान्सव्हर्सल. AT plus A is equal to 180. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगल प्रॉपर्टी A बरोबर 180 वजा 80. हा लगेच आला बघा. आता याला विसरू नका, हे दोघी पॅरलल आहेत. हा कोपरा हा कोपरा मला असं वाटतं हे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत, म्हणून कोण C इथं लिहावं वाटलं असतं. L पॅरलल M, L पॅरलल M आणि P इज इट्स ट्रान्सव्हर्सल आणि मग C इज इक्वल टू 80 एक्सटेरियर अल्टरनेट अँगल प्रॉपर्टी. बरोबर आहे का कोपऱ्यात? आता राहिला P. असं परत मुलगा वाकडं करा. P पॅरलल Q and M is its transversal. कोणते तर अँगल C is equal to अँगल B. अँगल म्हणावा वाटलं करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी आणि C किती आला तर 80 म्हणजे कोन B बरोबर किती असेल 80. संपलं. मराठीमध्ये सांगतो. रेषा L समांतर M आणि P समांतर Q असं दिलेलं आहे तुम्हाला. इथे लिहून ठेवलं रेषा L P समांतर Q आणि L समांतर M. तर A B C च्या किमती काढा असं म्हटलं दिलेल्या माहितीमध्ये. आता मी नीट पाहिल्याचा विचार केला तर मला असं लक्षात आलं की असं दिसताना हे दोघं याला पुसून टाका वाटत असतं. हे दोघं एकमेकांचे कोणते अँगल दिसतात बघा बरं. बाह्य विक्रम कोण, बाह्य विक्रम कोण गुणधर्माने कोन C बरोबर 80 अंश. आलं का? पण याच्यावरती तुम्हाला काय वेळ द्यावा लागेल की L समांतर M आणि रेषा P ही
छेदिका. या दोन समांतर रेषा आणि छेदिका असेल तर हे बाह्य विक्रम कोण होते. आता दुसरी लाईन काढतो बघा. इथं ए इथं बी झालं. आता असं कुठं बघायला का या दोन समांतर रेषा बघा पी आणि क्यू. हे पाहिजे पी आणि क्यू व छेदिका एल व रेषा एल ही छेदिका. याला विसरून जा. असं बघा रेषा पी समांतर क्यू आणि ही रेषा छेदिका आहे. म्हणजे दोघं कोणते कोण झाले हो. आंतरकोनाचा गुणधर्म दोघांची बेरीज 180. आंतरकोन पूरक असतात. 80 अधिक कोण आहे बरोबर 180. कारण काय ना आंतरकोनाचा गुणधर्म 80 अधिक ए बरोबर 180. ए बरोबर 180 वजा 80. याची किंमत आली 100 अंश. हे पण नाही झालं. परत अजून कुठं बघायला हे दोघं संगत कोण दिसत आहेत बघा. पी समांतर क्यू रेषा पी समांतर रेषा क्यू आणि ही छेदिका घ्या. रेषा एम ही छेदिका असताना हे कोणते कोण येतात संगत कोण आहेत बघा. संगत कोण याचा कोपरा याचा कोपरा म्हणजे कोण सी बरोबर कोण बी. संगत कोण गुणधर्म आणि यातला सी आता आलेला आहे आपल्याला बघा. म्हणून कोण बी बरोबर 80. कळलं का नाही कळलं. परत पहा हे बाह्य विक्रम कोण आहे म्हणून हा 80 म्हणून हा 80 असं म्हणतो आपण. याचा हा संगत कोण आहे मग हा 80 म्हणून हा पण 80. आणि आता हे दोघं अंतर कोण आहे म्हणून 80 अधिक ए बरोबर 180. अंतर कोण पूरक असतात. चौथं गणित पहा. थोडंसं त्याला स्टार्ट केलं नाही. थोडं विचार करायला लागणार गणित आहे. हा 105 हा झेड हा एफ आणि वाय. काय दिले बघा बरं. ए पॅरलल लाईन एम अँड लाईन एल इज इट्स ट्रान्सव्हर्सल. म्हणजे तुम्हाला तुम्ही काय सांगा किती सोपं गणित आहे बघा. हे दोन कोणते कोणते सांगतो तुम्हाला करेक्ट करस्पॉन्डिंग अँगल. मला इथे अँगल एक्स वाय इक्वल टू करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी. हे दोघं काय येतं लिनियर पेअर. अँगल झेड प्लस 105 इज इक्वल टू 180 अँगल्स इन द लिनियर पेअर. समजलं ना माझं काय सबट्रॅक्शन. आणि हे दोघं कोणते येतं व्हर्टिकली ऑपोजिट. अँगल एक्स इज इक्वल टू अँगल व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. हा 105 आहे म्हणजे अँगल वाय सुद्धा 105 डिग्री. संपलं गणित. थोडंसं डोकं चालवायचं हो थोडंसं. मराठीत सांगतो बघा. ए समांतर बी रेषा ए समांतर रेषा बी व रेषा एल ही छेदिका आहे. ही छेदिका आहे. छेदिका अशी म्हणजे आपण असं करा किंवा बाई या साईडने दिला व असं पुस्तक करा असं धरा बघा. रेषा ए समांतर बी आणि छेदिका आहे. असं बघा. हा आणि हा संगत कोण दिसतो बघा. संगत कोण दोन रेषा समांतर म्हणजे संगत कोण एकरूप असतात म्हणून कोण एक्स बरोबर 105. संगत कोण कसोटी गुणधर्म झेड आणि 105 रेषीय जोडीतील कोण आहे कोण झेड आणि 105 बरोबर 180. रेषीय जोडीतील कोणांचे मापाची बेरीज 180 असते किंवा रेषीय जोडीतील कोण पूरक असतात. झालं. आणि हे दोघं विरुद्ध कोण आहे कोण एक्स इज इक्वल टू सॉरी कोण एक्स बरोबर कोण वाय विरुद्ध कोण. आणि एक्स 105 आहे म्हणून वाय किती 105. संपलं काय. लास्ट वन. शेवटचं गणित
पी क्यू एल हा 40 एक्स हा 30 इमॅजिनरी फिगर पी पॅरलल एल पॅरलल क्यू हे तिघी पण पॅरलल दिलेले आहेत फाइंड एक्स एक्स हा पूर्ण दिलेला हा पूर्ण एक्स म्हणजे हे दोन कोण हे दोन इथं बोट ठेवलेले सम ऑफ द टू अँगल इज अँगल एक्स बरोबर आहे का इथं मी याला ए म्हणतो आणि याला बी म्हणतो सो ए प्लस बी इज इक्वल टू एक्स होईल कळलं म्हणून बघा लाईन पी पॅरलल लाईन एल वाटलं तिथे नाव द्या पी क्यू एल झालं का कॅपिटल ए बी आणि सी ए बी इज इट्स ट्रान्सव्हर्सल म्हणून कोण ए इज इक्वल टू 40 डिग्री कोणत्या अँगल आहे अल्टरनेट अँगल प्रॉपर्टी दोन लाईन समांतर असतील तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील झालं आता हे दोघी पॅरलल घ्या लाईन एल पॅरलल लाईन क्यू अँड बीसी इज इट्स ट्रान्सव्हर्सल हे आणि सारखे होतील सो अँगल बी इज इक्वल टू 30 अल्टरनेट अँगल प्रॉपर्टी हा 30 म्हणून हा 30 ए माहित झाला बी माहित झाला ए प्लस बी इज इक्वल टू एक्स होईल सो एक्स इज इक्वल टू अँगल ए प्लस अँगल बी 40 प्लस 30 त्याचं उत्तर कळतंय का नाही लिसन मराठी सांगतो मराठी रेषा पी समांतर एल समांतर क्यू पी समांतर एल समांतर क्यू अशा तीन रेषा समांतर दिलेल्या आहेत तुम्हाला हा कोण 40 आहे आणि तुम्हाला हा पूर्ण आहे ना हा एक्स काढायचा इथं दोन कोण आहेत बघा याच्यात हा आणि हा जो आहे ना हा याला मी ए मानतो याला बी मानतो याला ए मानतो याला बी मानतो बरोबर आता फक्त या दोन रेषा घेतो सॉरी याला कॅपिटल ए म्हणतो याला बी म्हणतो याला सी म्हणतो मी दिले नाव त्याला आपलं नाव लिहिता यावं म्हणून आता बघा थोड्या वेळा पी समांतर क्यू एल समांतर क्यू आहे की नाही आता फक्त दोघं घेतो पी समांतर क्यू दिसतंय सॉरी एल रेषा पी समांतर रेषा एल आणि ही ए बी त्याची छेदिका आहे रेषा सेगमेंट म्हणा रेषाखंड म्हणा रेषाखंड ए बी ही छेदिका दोन समांतर रेषांची छेदिका आहे हे कोणते कोण आहे करेक्ट व्युत्क्रम कोण आंतरव्युत्क्रम कोण मग ए बरोबर 40 कोण ए बरोबर 40 अंश व्युत्क्रम कोण गुणधर्म तसंच हे दोघी घ्या रेषा एल समांतर रेषा क्यू आणि बीसी ही छेदिका आहे रेषाखंड बीसी ही छेदिका परत पुन्हा बघा हे दोन रेषा असं आहे की हे दोन काय झाले व्युत्क्रम कोण झाले कोण बी बरोबर 30 अंश कारण काय व्युत्क्रम कोण गुणधर्म आणि हा जो पूर्ण एक्स आहे हा या दोघांची बेरीज आहे म्हणून कोण सॉरी एक्स बरोबर कोण ए आणि कोण बी 40 अधिक 30 म्हणजे 70 अशा पद्धतीने तुम्हाला एक्स ची किंमत 70 मिळाली पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो 2.2 मी पूर्णपणे सोडून दिलेला आहे हा तुम्ही घरच्या अभ्यासात पुन्हा एकदा छानपैकी सोडवायचा आहे आणि उद्या मग आपण राहिलेला 2.3 सोडूयात धन्यवाद